ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर हे 2 दिवसीय भारत दौऱ्यावर होते। हा दौरा 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत झाला, ज्यात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्टारमर यांची भेट झाली। या भेटीत द्विपक्षीय संबंध, व्यापार, शिक्षण आणि संरक्षण यावर चर्चा झाली। विशेषतः ब्रिटिश विद्यापीठांच्या भारतातील विस्ताराची घोषणा झाली, ज्यामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की हे किती आणि कोणती ब्रिटिश विद्यापीठे भारतात येणार आहेत, त्यांचा येण्याचा कालावधी काय असेल, ते भारतात का येत आहेत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्टारमर यांनी संयुक्त निवेदन जारी केले, ज्यात शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर भर देण्यात आला। मोदी म्हणाले की ब्रिटनच्या 9 प्रमुख विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी मिळाली आहे। यामुळे भारत ब्रिटन संबंधांना नवे आयाम मिळतील। तर दुसरीकडे स्टारमर म्हणाले की भारतातील मागणी प्रचंड आहे। ब्रिटिश विद्यापीठे भारतात येऊन जागतिक दर्जाचे शिक्षण देणार आहेत। ही घोषणा भारताच्या नवीन शिक्षण धोरण 2020 या धोरणाअंतर्गत झाली आहे, ज्याने परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची परवानगी दिली आहे। आता पाहूयात कोणती विद्यापीठे भारतात येणार आहेत। यामध्ये पहिलं नाव आहे युनिव्हर्सिटी ऑफ साउथहॅम्प्टनचं। हे कॅम्पस हरियाणातील गुरुग्राम मध्ये आधीच सुरू झाले असून गेल्याच महिन्यामध्ये 140 विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचने येथे प्रवेश घेतला आहे, ऍडमिशन घेतलं आहे। दुसरा आहे क्वीन्स युनिव्हर्सिटी ऑफ बेलफास्ट। तिसरा आहे कॉन्व्हेंट्री युनिव्हर्सिटी। त्यानंतर आहे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल। पाचवं विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी ऑफ सरे। ही 4 विद्यापीठं गिफ्ट सिटी गुजरात मध्ये सुरू होणार आहेत। त्यानंतर मुंबईत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क व युनिव्हर्सिटी ऑफ अबिर्डन ही 2 विद्यापीठं सुरू होतील। शिवाय युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल व लँकेस्टर युनिव्हर्सिटी ही 2 विद्यापीठं बंगळुरू येथे सुरू होणार आहेत। ही यादी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी जाहीर केली। यातील काही विद्यापीठांचं गिफ्ट सिटी गुजरातमध्ये बांधकाम सुरू असून मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये नवीन कॅम्पस उघडण्याची योजना आहे। उद्योग गिल्ड आणि सप्लाय चेन ऑब्झर्वेटरी सारख्या उपक्रमांचाही यात समावेश आहे, जे इंडियन स्कूल ऑफ मायनिंग ISM यांच्याशी संबंधित आहे। या विद्यापीठांच्या भारतात येणाऱ्या कालावधीबद्दल बोलायचं झालं तर साउथहॅम्प्टनचे गुरुग्राम कॅम्पस आधीच कार्यरत आहे। इतर विद्यापीठांसाठी मंजुरी मिळाली असून त्यांचे कॅम्पस 2026 ते 2028 या कालावधीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। गिफ्ट सिटीतील कॅम्पसचे बांधकाम वेगाने सुरू आहे, जे गुजरातच्या आर्थिक केंद्रात आहेत। मुंबईतील यॉर्क आणि अबिर्डन विद्यापीठांचे कॅम्पस हे 2027 पर्यंत सुरू होऊ शकतात, तर बेंगळुरूत लिव्हरपूल आणि लँकेस्टर कॅम्पस 2026 मध्ये उघडण्याची अपेक्षा आहे। हे सर्व नवीन शिक्षण धोरणाच्या नियमांनुसार असतील, ज्यात स्थानिक भागीदारी आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा समावेश आहे असे सांगितले जात आहे। आता मुख्य प्रश्न, ही विद्यापीठे भारतात का येत आहेत? याची अनेक कारणे आहेत। प्रथम, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे। 2025 मध्ये भारताची GDP वाढ ही 7% जास्त अपेक्षित आहे आणि शिक्षण क्षेत्रात मागणी प्रचंड आहे। भारतात 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात, परंतु जागतिक दर्जाचे पर्याय मर्यादित आहेत। ब्रिटिश विद्यापीठे येथे येऊन भारतीय विद्यार्थ्यांना घर बसल्या म्हणजेच भारतातच ब्रिटिश पदवी मिळण्याची संधी देत आहेत, ज्यामुळे खर्च कमी होईल आणि ब्रेन ड्रेन सारखी समस्या रोखता येईल। दुसरे, ब्रिटनसाठी हा आर्थिक फायदा आहे। ब्रिटिश उच्च शिक्षण क्षेत्र हे देशाचे मुख्य निर्यात क्षेत्र आहे, ज्याने 2022 मध्ये 32 अब्ज पाउंड कमावले होते। भारतात विस्तार करून ब्रिटन आपली सॉफ्ट पॉवर वाढवत आहे आणि नवीन बाजारपेठ काबीज करत आहे। भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार FTA अंतर्गत हे सहकार्य वाढले आहे, ज्यात शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे। मोदींच्या जुलै 2025च्या ब्रिटन दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी झाली, ज्याने व्यापार 25 अब्ज पाउंडांनी वाढण्याचे उद्दिष्ट आहे। तिसरे कारण आहे तंत्रज्ञान आणि संशोधनातील सहकार्य। ही विद्यापीठे AI, नवीनीकरण, ऊर्जा आणि संरक्षण तसेच सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर संशोधन करतील। उदाहरणार्थ साउथहॅम्प्टन
विद्यापीठ गुरुग्राममध्ये भारतीय उद्योगांसोबत भागीदारी करत आहे. हे भारताच्या मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया योजनांशी जुळते. ब्रिटनसाठी भारताची युवा लोकसंख्या 65% आहे, ज्यांना एक मोठी संधी आहे, ज्यामुळे नवीन विद्यार्थी आणि संशोधक मिळतील. काही चर्चेत असे देखील म्हटले जाते की ब्रिटिश विद्यापीठांची गुणवत्ता खालावली आहे आणि त्यामुळे परदेशी विद्यार्थी ब्रिटनमध्ये प्रवेश घेत नाहीत, म्हणून ते भारतात येत आहेत. हे कितपत खरे आहे? एका संशोधनानुसार ब्रिटिश विद्यापीठांची गुणवत्ता जागतिक दर्जाचीच आहे. QS वर्ल्ड रँकिंग 2025 मध्ये ऑक्सफर्ड, केम्ब्रिज यांसारखी विद्यापीठे टॉप 10 मध्ये आहेत, परंतु जी विद्यापीठे जागतिक रँकिंगच्या टॉप 100 टॉप 100 मध्ये आहेत त्यापैकी केवळ 2च विद्यापीठे भारतात येत आहेत. ज्यांची वर्ल्ड रँकिंग टॉप 100 मध्ये नाही किंवा भारतीय विद्यापीठांपेक्षा ते मागे आहेत रँकिंग मध्ये, अशी 7 विद्यापीठे येणार आहेत. जरी परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असली तरी त्याची कारण मात्र वेगवेगळी आहेत. ब्रेक्झिट नंतर म्हणजेच 2020 नंतर युरोपियन युनियन मधील विद्यार्थ्यांची संख्या ही 50% कमी झाली आहे, कारण ट्युशन फी वाढली आणि व्हिसा नियम हे अधिक कडक झाले. 2024-25 मध्ये विद्यार्थी व्हिसा अर्ज 16% कमी झाले, मुख्यतः व्हिसा पॉलिसीमुळे. ब्रिटन सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी कडक नियम आणले, ज्यात डिपेंडंट व्हिसा बंदी आणि उच्च फीचा म्हणजे जास्त फीचा समावेश आहे. परिणामी विद्यापीठांना आर्थिक अडचणी आल्या, कारण ते मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या फीजवर अवलंबून आहेत. 2024 मध्ये 60,000 विद्यार्थी कमी आले, ज्यामुळे ब्रिटनमधल्या 10,000 नोकऱ्या धोक्यात आल्या. मात्र हे गुणवत्ता खालावल्याचे कारण नाही. ब्रिटिश विद्यापीठे अजूनही संशोधनात अग्रेसर आहेत आणि त्यांच्याकडून मिळालेली डिग्री ही जागतिक बाजारपेठेत मूल्यवान मानली जाते. या विद्यापीठांचे भारतात येण्याचे मुख्य कारण हे बाजारपेठ विस्तार आहे. उदाहरणार्थ ऑनलाईन शिक्षण आणि ट्रान्सनॅशनल एज्युकेशनमुळे ब्रिटन भारतासारख्या देशांकडे वळत आहे. हे सहकार्य दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे. या विस्ताराचे फायदे काय, तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी घर बसल्या म्हणजे भारतातच ब्रिटिश पदवी, कमी खर्च आणि स्थानिक नोकऱ्यांसाठी कौशल्य. ब्रिटनसाठी नवीन उत्पन्न, सॉफ्ट पॉवर आणि भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेशी जोडणी. एकूणच भारत आणि ब्रिटन संबंध यातून मजबूत होतील आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती आणेल अशी अपेक्षा आहे. हा दौरा केवळ राजकीय नाही तर शैक्षणिक आहे. भविष्यात अजून विद्यापीठे येऊ शकतात, ज्यामुळे भारत जागतिक शिक्षण केंद्र बनेल. एवढे सगळे असले तरी अशा प्रकारे परदेशी विद्यापीठ भारतात आल्याने भारतीय विद्यापीठांच्या भविष्याचं काय, हा नवा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. भारतातील विद्यापीठ व IIT, IIM सारख्या संस्थांचं जागतिक मूल्य फार जास्त नसताना व परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा कल असताना जेव्हा परदेशी विद्यापीठच भारतात येत आहेत, तेव्हा आपल्या भारतीय विद्यापीठांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं का, या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच आहे. दुसरीकडे परदेशी विद्यापीठ आपल्याकडे येत असल्याचा आनंद साजरा करत असताना आपली विद्यापीठ परदेशात गेली नाहीत याची खंत किंवा त्यांची गुणवत्ता वाढवण्याकडे आपल्या राज्यकर्त्यांचे अगदीच दुर्लक्ष होईल असंच दिसतंय. एक वेळ अशी होती की भारतासारख्या देशात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला यांसारखी जागतिक कीर्तीची विश्वविद्यालय होती व तिथे परदेशातून मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी येत होते. त्याच भारतात आता परदेशी विद्यार्थी नाही तर विद्यापीठ येत आहेत. याचं दुःख का होऊ नये? भारतात येऊन ते आपल्या विद्यार्थ्यांकडून नफा कमावणार, यात स्वदेशी मंत्राचा बळी जात नाही का? यावर कोण बोलणार? यामुळे आत्मनिर्भर भारताचं काय होणार? भारत पुन्हा एकदा परावलंबी होणार का? यावर देखील तितकीच गंभीर चर्चा करणं गरजेचं आहे.